एकेकाळी भारतामध्ये धान्य बाहेरच्या देशांमधून आणलं जात होतं. तुम्ही ऐकलं असेल, अमेरिकेकडून भारताने गहू आयात केला होता. पण आता हे चित्र पूर्णपणे बदललेलं आहे. आज आपण कृषी क्षेत्रामध्ये जगात अग्रगण्य आहोत आणि सर्वात मोठे धान्य उत्पादक देखील बनलेलो आहोत. नमस्कार, मी सोमनाथ वनवे. आपण इथे नुकताच जाहीर केलेला 2025च्या कृषी अहवालाचे थोडक्यात विश्लेषण करणार आहोत. कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे, 2024मध्ये कृषी क्षेत्राने ऐतिहासिक रेकॉर्ड निर्माण केलेला आहे. भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक, सर्वात मोठा दूध उत्पादक आणि आता सर्वात मोठा धान्य उत्पादक देखील बनलेला आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या अंतिम आकड्यानुसार असं कळतंय किंवा ते आकडे असे सांगतात, पीक उत्पादन यावर्षी रेकॉर्ड ब्रेक झालेलं आहे. आजपर्यंत कधीही इतकं पीक उत्पादन झालेलं नव्हतं. 3,577 लाख टन इतिहासामध्ये सर्वाधिक जास्त पीक उत्पादन यावर्षी झालेलं आहे. मागील वर्षी हे उत्पादन 3,325 लाख टन होतं, म्हणजे जवळपास 8% वाढ झालेली आहे. ही वाढ म्हणजे साधीसुधी वाढ नाही आहे. यामुळे भारताला धान्य आयात करण्याची गरज भासणार नाही. आतापर्यंत आपण जगातील सर्वात मोठे धान्य ग्राहक आहोत, म्हणजेच आपण सर्वात जास्त धान्य बाहेरच्या देशातून आयात करतो. आणि या वर्षीच्या उत्पादनावरून असं म्हणता येईल की आपण धान्य संबंधित आयात कमी करू शकतो आणि स्वावलंबी त्या ठिकाणी बनवू शकतोय. पहा, कृषी म्हणजे फक्त अन्नधान्य नाही, ते पूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन आहे. भारताने ऐतिहासिक धान्य उत्पादन वाढवले आहे, तेलबियामध्ये विश्वविक्रम रचला आहे आणि कडधान्यात आत्मनिर्भरतेकडे मोठी उडी मारलेली आहे. सिंचन प्रणाली मजबूत केली आहे, तंत्रज्ञानाचा प्रसार आणि त्याचा उपयोग केलेला आहे, शेतकऱ्यांना अधिक समृद्ध बनवलं आहे. हे या 2024-25च्या अहवालाने सिद्ध केलं आहे. कृषी क्षेत्रातला टर्निंग पॉईंट त्या ठिकाणी ठरवू शकतोय. पहा, कृषी हा भारताचा पाया आहेच आणि आजही भारतातील 50% पेक्षा जास्त लोकसंख्या कृषीवरती अवलंबून आहे. आणि या शेतीनेच म्हणजे या कृषी क्षेत्रानेच 2024-25 मध्ये हा ऐतिहासिक रेकॉर्ड त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे. अहवालात ही ऐतिहासिक उत्पादन वाढ का झाली यामागचे कारणं देखील दिलेले आहेत. कोणत्या सरकारी योजनांनी खरोखर फरक पडला ते देखील त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामध्ये सरकारच्या मोठ्या योजना आणि त्यांचा वास्तविक परिणाम नेमका काय झालेला आहे हे आपण थोडक्यात पाहूया. सर्वात प्रथम योजना आहे MSP, म्हणजेच मिनिमम सपोर्ट प्राईस. मित्रांनो, MSP म्हणजे सरकारने धान्यासाठी ठरवलेली एक ठराविक किंमत किंवा एक विशिष्ट किंमत. त्या किमतीपेक्षा जास्त बाजारभाव धान्याला देणं आवश्यक असतं. ही फक्त एक किंमत किंवा आकडा नसतो, ती किंमत शेतकऱ्यासाठी विश्वास आणि सुरक्षा प्रदान करण्याचं काम करते. उदाहरणार्थ, सरकारने 2024-25 मध्ये तूर, उडीद, चणा, मूग यांसाठी मोठ्या प्रमाणावरती खरेदी केली आणि या पिकांसाठी कमीत कमी भाव ठरवला. यालाच आपण MSP म्हणू शकतो. पहा, म्हणजेच मिनिमम सपोर्ट प्राईस. या खरेदीमुळे शेतकऱ्यांचा धोका कमी होतो, उत्पादन वाढवण्यासाठी आत्मविश्वास वाढतो, कडधान्याची पेरणी वाढती आणि बाजारातील भाव घसरले तरी शेतकरी सुरक्षित राहतो. MSP योग्यरित्या लागू झाली म्हणजे एक ठराविक भाव एखाद्या पिकाला भेटतो, त्यामुळे शेतकऱ्याला बाजारपेठाची भीती राहत नाही. ही योजना भारताच्या उत्पादन वाढीचा महत्त्वाचा घटक आहे. दुसरी योजना आहे पल्सेस आत्मनिर्भरता मिशन. आता हे मिशन म्हणजे भारताच्या कडधान्य भविष्याचा नकाशा आहे. यात सरकारने लक्ष ठेवलेलं आहे भारताला 100% कडधान्यामध्ये स्वावलंबी बनवणे, आयात कमी करणे, उत्पन्न 40 ते 50% वाढवणे, दुष्काळी जमिनीत कडधान्य पिकवण्यासाठी प्रोत्साहन देणे. हे मिशन 6 वर्षांचे आहे, 2026 ते 2031 पर्यंत, पण त्याचे परिणाम 50 वर्ष दिसणार आहेत. त्यानंतर तिसरी योजना आहे PMKSY, म्हणजेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना. पाणी हे कृषीसाठी श्वासाचे काम करत असते, त्यामुळेच कृषी सिंचन योजना अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामध्ये ठिबक सिंचन, तुषार सिंचन, जलसंधारण, पावसाच्या पाण्याचा संचय, नवीन सिंचन कालवे यामुळे दुष्काळी भाग हळूहळू बदलतील. याचा थेट परिणाम म्हणजे धान्य व तेलबिया दोन्ही क्षेत्रात मोठी वाढ होताना दिसत आहे आणि भविष्यातही ती चालूच राहील. त्यानंतर चौथी योजना आहे नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. आज शेतीला फक्त पीक उत्पादन म्हणून न बघता पर्यावरण, भविष्यातील अन्नसुरक्षा यांच्याशी जोडलेलं आहे. या मिशनमुळे सेंद्रिय शेती, नैसर्गिक आणि पर्यायी खतांचा वापर व विस्तार, हवामान बदलाचे परिणाम कमी करणे या सर्व गोष्टींना गती मिळाली आहे. त्यानंतर 5वं कारण आहे तांत्रिक प्रगती. डिजिटल साधने आणि शेतकऱ्यांचे सक्षमीकरण त्या ठिकाणी झालेलं आहे. किसान पोर्टल, ड्रोन शेती, माती तपासणी, हवामान ॲप्स या डिजिटल क्रांतीने शेतकरी आणि शेती करण्याची पद्धत अधिक स्मार्ट झालेली आहे. शेतकऱ्यांना माहिती तंत्रज्ञान आणि बाजारपेठा यामुळे उपलब्ध झाल्या आहेत. या सर्व योजनांमुळे शेतकरी आणि शेतीवरती खूप मोठा परिणाम होणार आहे.
आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला हातभार देखील लागणार आहे. भविष्यात मोठ्या कृषी सुधारणा होणार आहेत. त्यामध्ये ड्रोन व AI आधारित शेती, सेंद्रिय व नैसर्गिक शेती, ग्रामीण कोल्ड चेन इन्फ्रास्ट्रक्चर, एक्सपोर्ट ओरिएंटेड ॲग्रिकल्चर, डिजिटल MSP, क्लायमेट रेझिलियंट सीड्स आणि अशा अनेक सुधारणा होणार आहेत. भारत अन्नधान्य संबंधित स्वावलंबित्वाकडे वाटचाल करत आहे आणि लवकरच आपण अन्नधान्य आणि कृषी संपन्न देश बनणार आहोत, असं या अहवालामधनं स्पष्ट होत आहे. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण आकडे, सरकारचे धोरणं, उत्पादन वाढ, तंत्रज्ञान हे सर्व पाहिलं. पण एक मोठा प्रश्न अजून शिल्लक आहे. या सर्व बदलांचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना फायदा झाला आहे का? त्यांच्या आयुष्यात काय नेमकं बदल घडलेला आहे ते आपण पाहूयात. अनियमित पाऊस, बाजारभाव कोसळणे, सिंचन नसल्यामुळे नुसते आकाशाकडे पाहत पीक वाढवणे, या सर्व कारणांमुळे शेतकरी निराश होतो. पण अशा काही योजनांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये हळूहळू बदल होणार आहेत. शेती हळूहळू सुधारणार आहे. यामध्ये PMKSY सारखी योजना असेल, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान मिळू शकतो. त्यातून ठिबक सिंचन ते बसू शकतात. त्यामुळे उत्पादनात वाढ होऊ शकते. MSP सारखी योजना आहे. MSPमुळे पिकाला योग्य बाजारभाव मिळतो आणि सरकार शेतकऱ्यांचे पीक खरेदी करते. डिजिटलायझेशनचा वापर करून मातीचा अहवाल तयार करून योग्य खताचं व्यवस्थापन करणे, किसान पोर्टल, हवामान ॲप्स वापरून शेती अधिक समृद्ध करता येऊ शकते. पहा, शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिणाम देखील दिसून येणार आहेत. उत्पादन वाढीमुळे, MSPवर खरेदी केल्यामुळे आणि सिंचनामुळे रब्बी हंगामातील पीक येत आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न जवळजवळ दुप्पट होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. पहा, या अहवालातून शेतकरी आणि शेती येत्या काही दिवसांमध्ये समृद्ध होणार आहे हे समजते आणि याचाच हातभार भारतीय अर्थव्यवस्थेला देखील लागणार आहे. तुम्हाला काय वाटते? आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य लिहा. धन्यवाद.